नमस्कार, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपलं मेन ब्रांच अहिल्यानगर इथे आहे आणि आज माझी पेशंट पल्लवी आणि झुंजार साबळे यांची गुड न्यूज आहे। यूपीटी टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे। पल्लवीला क्रॉनिक पीसीओडी होतं। पहिल्या बाळाच्या वेळेस तिला ट्रीटमेंट घ्यावी लागली होती, परंतु क्रॉनिक पीसीओडी पहिलं बाळ झाल्यानंतर सलग 5 वर्ष तिची पिरियड खूप इरेग्युलर झाली आणि नंतर तर तिला 1-2 वर्ष पिरियडच येत नव्हतं। आपल्याकडे ज्या वेळेस आली तिला त्यावेळेला जवळजवळ साधारणतः 1 ते 1.5 वर्ष तिला पिरियड आला नव्हता ना, म्हणजे मेडिसिन्स घेतल्याशिवाय तिला पिरियड येतच नव्हता आणि 2 वर्ष तिला पिरियड आलेला नव्हता। ती एवढी स्ट्रेस मध्ये होती की रडायला लागलेली होती की माझा पिरियडच गेला की काय मॅडम। परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे 6 महिने तिने पंचकर्म उत्तर बस्ती सर्व मेडिसिन्स घेतले आणि तिची यूपीटी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि बाळ पण सोनोग्राफी मध्ये चांगलं आहे। तर खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन पल्लवी तुला। आणि पल्लवीचं ओव्हरवेट पण होतं, त्याच्याकडे पण आम्हाला लक्ष द्यावं लागलं। तर पल्लवी तू इतरांना काय सजेशन देशील, म्हणजे काय वाटलं तुला दुर्वांकूर मध्ये आल्यावर? म्हणजे तुम्ही ना आयुर्वेदाला पहिलं महत्व द्या असं मला म्हणायचं। म्हणजे 1.5 वर्ष पिरियड नाही मॅडमकडे आले ना, माझं इनफर्टिलिटीपेक्षा माझं पिरियड येणं खूप, म्हणजे मॅडमला म्हणलं मला पिरियड आला पाहिजे रेग्युलर। त्यामुळे मॅडमनी जसं जसं सांगितलं ना तसं तसं आम्ही केलं। माझ्या मिस्टरांनी पण मला खूप सपोर्ट केला, पंचकर्म त्यांनी पण केलं, मी पण केलं। उत्तर बस्ती पण मॅडमनी जेवढे सांगितलं 12 उत्तर बस्ती मी केल्या। आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा आम्ही असं म्हणजे 2-3 महिने माझं पिरियड रेग्युलर आलं ना, राहण्यापेक्षा मला पिरियड रेग्युलर येणं खूप महत्वाचं होतं, कारण पिरियडच गेला होता आणि सेन्सिटिव्हिटी वाढली होती आणि खूप म्हणजे खूप स्ट्रेस आला होता मला। त्याच्यामुळे माझं म्हणजे त्याने सुद्धा माझं वजन वाढलं असं असं मी म्हणते। आणि जेव्हा सर कन्सल्टन्सी मध्ये आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतात, त्यांच्या अंगामध्ये उष्णता होती, रिपोर्ट नॉर्मल दिसतात, पण आयुर्वेदानुसार तुमची पित्त प्रकृती असली आणि वात एकत्र आल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम येतात। पण त्यांनीही सगळं ऐकलं, कुठलेही कटकट न करता बायकोला साथ दिली आणि आम्हाला साथ दिली। शेवटी हे टीम वर्क आहे, जेव्हा पती पत्नी एकमेकांना साथ देतात त्याच वेळेस रिझल्ट येतो। नाही, रेग्युलर हॉस्पिटलला येणं ते मला खूप सपोर्ट केला त्यांनी आणि 3च महिने माझा पिरियड रेग्युलर आला आणि लगेच कन्सिव्ह झाला। तर आपल्या शाखा छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई सर्व ठिकाणी 7 ठिकाणी उपलब्ध आहे। नाशिकला पण आहे। जर तुम्हालाही असा काही प्रॉब्लेम असेल तर जरूर आपल्या सेंटरला भेट द्या। धन्यवाद।